नमस्कार मंडळी, मी स्नेहल. आमच्या गावची होती कलश स्थापना आणि हा सोहळा कशा पद्धतीने पार होतो ते पाहू. आता गावचं वास्तूक आहे त्यामुळे रांगोळी तर झालीच पाहिजे. त्यामुळे रात्रभर आम्ही सर्व महिलांना जागून रांगोळी काढली होती. पण मध्येच ना पावसाने घोटा आहे का रात्री का पाऊस पडला आम्हाला कळलंच नाही आणि त्यामुळे पूर्ण रांगोळी पुसरली होती. त्यामुळे आम्ही सकाळी उठून पुन्हा रांगोळी काढली होती. रांगोळी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि छान अशी पिल्लू ना तिच्या पप्पाने तिला रेडी केले होते. माझं तर नक्कीच काम सोपं केलं होतं. आम्हा सर्वांना जायचं होतं ना कळशा घेऊन स्टँडवर आणि त्यामुळे बिना चपलाचंच जायचं होतं. पावसाने तर साथ दिली होती आणि आभोळही होतं, ऊन काय इतकं जास्त नव्हतं. आणि जी माझी कळशी होती ना ती मी प्रियांका वहिनीकडे दिली होती थोडीफार, कारण का वज्ज जास्त माझी कळशी होती ना ती खूप मोठी होती आणि त्यामुळे जास्त जड जात होती, त्यामुळे त्यांनी थोडीफार घेतली होती. सर्व हे आमच्या गावातले आहेत बरं का महिला, प्रत्येक घरातून एक एक कळशी आणली होती आणि हा सोहळा ना नक्कीच मोठ्याने पार केला होता बरं का. खूप छान वाटत होतं नाही का. आपली परंपरा आपणच जपली पाहिजे ना. आणि ढोल पण आणले होते वाजवण्यासाठी, म्हणजे एकदम जुन्या पद्धतीने हा सोहळा आमचा साजरा केला होता गावकऱ्यांनी. खरंच खूप छान वाटत. त्यानंतर आम्ही मंदिरात पोचल्यानंतर आरती वगैरे सुरू झाली होती आणि काही महिलांचं फोटो वगैरे काढायचं पण चाललं होतं. विठ्ठल रखमाई तुळशी बऱ्याच काही गोष्टी होत्या, इतक्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कितकं दाखवणार. आणि इथं घोडा होता, घोडा पण नाचवण्याचं चाललं होतं बरं का. गावच्या मंदिराचं वास्तूक होतं, गारवा तर झालाच पाहिजे ना मंडळी. जेवढ्या आमच्या गल्लीतल्या महिला होत्या ना सर्वांनी ना आम्ही पैसे काढले होते गारव्यासाठी आणि एकत्र येऊन आम्ही हा गारवा केला होता सर्वजणांनी आणि एकदम पारंपरिक पद्धतीने केला होता बरं का. जुन्या काळाची जी आठवण होती ना ते परत एकदा जागी झाली, कारण का पहिला ना असं जुन्या काळात ना बैलगाडीनंच गारवा आणला जात होता. त्यामुळेच आम्ही तीच पद्धत म्हटलं चला आता गारवा तर नेणार आहे पण काहीतरी वेगळं करू, त्यासाठी सर्व महिलांनी केलं होतं. आणि इथं ना भजन म्हणण्यासाठी चाललं होतं विठ्ठल रखमाईची. सगळ्यांना इतक्या दंग झाल्या होत्या ना, छान वाटत होतं बरं का. इथं ना मुलींचं लेझिम पण बघण्यासाठी होतं आणि रात्री सोंगी भजनाचा पण कार्यक्रम ठेवला होता. आणि आता तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर. असं छान असं मंदिर आहे आणि हे आहे रासोबाचं मंदिर म्हणजेच महादेवांचं. तुम्ही पण सर्वांनी दर्शन घ्या. पूजा जी होती ती पुजाऱ्यांनी सकाळीच आवरून वगैरे घेतली होती. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्यासाठी एवढंच होतं, उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.